नमस्कार. आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुमच्या सोबत आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तो म्हणजे ब्लाऊज, ज्या घरगुती महिला ब्लाऊज शिवतात ना त्या ताईसाठी आहे. तर आजचा ब्लाऊज आहे तो म्हणजे प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज आहे. तर त्याचे मी अस्तर आणि ब्लाऊज पीस पण आलेले आहेत आणि त्याला मेन म्हणजे पॅडेड ब्लाऊज आहे. तर एक प्रिन्सेसचा पॅडेड ब्लाऊज शिवायचा आणि पाठीमाग हुकाचं मी कटिंग दाखवणार आहे. एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे. तर ते माप पण मी लिहून घेतलेले त्यांचे. आणि हे ना लग्नासाठी खास एकदम भारी साडीतले ब्लाऊज पीस आहे ते तर एकदम शरारा साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे. घागरा तर त्याचे माप पण मी लिहून घेतलेले. प्रिन्सेस ब्लाऊज आहे. उंची 14 छाती 34 आणि कमर 28. जर हे माप जर तुमच्या सोबत जर असेल तर तुम्ही ही कटिंग नक्की बघू शकताय. असेच ब्लाऊज तुम्ही घरात स्वतः ट्राय करू शकताय. तर आता मी अस्तर घेतलेलं आहे. अस्तर हा अर्धाच घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटिंगचं कटिंग आहे. उंची आपल्याला ब्लाऊजची जे तुमची असेल ती काय XYZ. तर मी आता जे कटिंग करते ते 14ची उंची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे फक्त. 14 + 15. आणि शोल्डर आपल्याला शोल्डरच्या हिशोबाने शोल्डर कटिंग करायचं आहे. तर माझं शोल्डर आहे 15, तर मी 7.5 वर कटिंग घेते मार्किंग. सेम अशीच प्रोसेस इकडे पण. छाती आपली 34, 8.5चा भाग येईल प्लस फिटिंग साठी 1.5 इंच. इथं पण सेम तसंच 7.5 वर मार्किंग. हा आपला पाठीचा भाग झालेला आहे. तर आता तशीच प्रोसेस इकडं पुढच्या भागाची पण सेम तसंच आहे. 1 इंच वाढवायचं आहे. 7.5 वर आपला मुंडा. पुढचा जो गळा आहे तो इथं 2.5 वर ठेवलेला आहे. शोल्डर कड इकडं 5.5 वर आहे. तर त्याचेही मार्किंग असंच करून घ्यायचं आहे. 2.5. तिथं चौकोन घ्यायचा आहे आपल्याला. पुढं स्क्वेअर असेल, गोल असेल, जो तुमचा ब्लाऊजचा जो गळा असेल तो गळा ठेवायचा आहे. आणि इकडं पण 7.5 वरच. हा जो आपल्याला चौकोन आहे तो 7.5 वरच ठेवायचा आहे, कारण शोल्डर आपल्या 15 आहे. जर 16चं शोल्डर असेल तर 8ही ठेवू शकताय. 14 + 15. इथे पण छातीचा चौथा भाग 8.5 + 2 इंच घ्यायचंय पुढं, कारण इथं आपल्याला अर्धा इंच कटिंग मध्ये घालायचंय. प्रिन्सेस ज्यावेळेला आपण कटिंग करतो ना तिथे. हे पण 7.5. 14 + 1 इंच 15. सर्व पट्टीने लाईन मारून घ्यायच्या. कारण माझा इथं हात बसलेला आहे म्हणून मी डायरेक्ट हा ही करते. जर तुम्ही नवीन असाल तर डायरेक्ट लाईन नका मारू. इथं मुंड्याचा शेप द्यायचा. इथून पुढील भागात हा पाठचा भाग. आणि प्रिन्सेसला इथून 1.5 वर इथं मार्किंग करून घ्यायचे आपल्याला. इथून 4.5 किंवा 4 वर पण करू शकताय. छाती इथे 36 तर मी 4.25 वर घेते. वरचा टक्स पण 4.5 वर. अर्धा इंच दोन्ही साईडून. आणि आता इथे कटिंग करून घेते. प्रिन्सेसचा शेप तुम्हाला मी दाखवते.
हा आहे पाठीचा भाग, हा पुढचा भाग आहे. ओके. तर हा पाठीचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. तर ह्याचं हुक पाठीमागं लावायचं आहे, तर त्याच्यामुळे मी हा गळा कटिंग करणार नाही. अस्तर जॉईन केल्याच्या नंतर हा पुढचा गळा कटिंग करणार आहे. तर आता प्रिन्सेसला कसा शेप द्यायचा आहे तो पूर्ण दाखवते. इथून आपल्याला मुंड्यातून इथं मी 1.5 इंच घेतलेलं आहे, इथून 4.5, इथून 4.25 घेतलेला आहे. तर आता हे जे 1.5 इंच आपण इथे घेतलेलं आहे ना, हलक्या हाताने असा शेप द्यायचा आहे. तर आता हे कटिंग करायचं घ्यायचंय. तर असं आपलं प्रिन्सेसचं कटिंग आहे, बघू शकताय. असं आपला ब्लाऊज होईल. हे जे आहे ते इथे जॉईंट, हा इथे जॉईंट, आणि जो आपला जो गळा असेल तिथं स्क्वेअर असो, पान असो, जो कोणता असेल तो आपला गोल असो, तर तो कटिंग तुम्ही करू शकताय, तो पण अस्तर जॉईन केल्याच्या नंतर. तर आता मी बाहीचं कटिंग दाखवते. तर बाहीचं कटिंगला मी पेपर कटिंग केलेलं आहे. 10.5ची बाही आहे. पेपर कटिंग करून घेतल्याने आपल्याला ठेवायला एकदम सोपं जातंय, कारण जसं अस्तर तिथं आपण ऍडजस्ट करू शकतोय. तर हे तर आता मी पेपर सरळ ठेवलेला आहे अस्तरवर, आणि आपल्याला कारण आधी पेपरवर आपण माप घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण असं पेपर ठेवायचा. कमी जास्त असेल तर आपल्याला खाली अस्तर जॉईन करायचं आहे मला, कारण 10.5ची बाही आहे, तर 1.5 इंच आपल्याला कमी पडतंय. तर म्हणून तो पेपर पहिला कटिंग करून घ्यायचा, म्हणजे ही राहिलेली पट्टी आहे ना खाली जॉईन करून घ्यायचे. तर असं आपलं बाहीचं कटिंग आहे. तर आता अस्तर झालेलं आहे कटिंग करून. आता ब्लाउज पीस वर ठेवायचा आहे. हा गोल्डनचा मस्त ब्लाउज आहे, एकदम कडक आहे, एकदम फिनिशिंग मस्त आहे. अरे छान. तर आता ह्याच्यावर हा पाठीमागचा भाग आहे, कारण आता पाठीमाग हुक घ्यायचे, तर पुढचा भाग हा पॅक ह्याच्यावरच ठेवायचा आहे. हा बघू शकताय. तर फिनिशिंग नाही तर मध्य सेंटरला ना जॉईंट येतोय, त्याच्यामुळे शक्यतो हे ध्यानात ठेवायचं. आपल्याला जर पाठीमागं जर हुक घ्यायचे असेल तर ही बंद बाजूलाच कटिंग करून घ्यायचं. अगर तुम्ही नाही बंद केला तर तिथं मध्ये जॉईंट येतो, दिसायला अजिबात बरोबर दिसणार नाही, ब्लाउज फिनिशिंग दिसत नाही. आणि या साईडला आपलं बाहीचं कटिंग करायचंय. आणि राहिली म्हणजे प्रिन्सेसची कटोरीच कट.
तर असं आपलं प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट करा. चला बाय बाय.